म्हणजे मराठी माणसांना हे कळलं पाहिजे की आपण मुंबईत राहतोय. मुंबई आजकाल मराठी माणसाची सोडून प्रत्येकाची होत चालली आहे. चालेल, बरोबर. तर मराठी माणसाने इकडे कुठेतरी स्वतःला पण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या बरोबर मराठी माणसाला परत वरती कसं काढता येईल. ज्याची खरंच आम्हाला समस्या आहेत त्या सोडवाव्या. तुमचे किट, कॅलेंडर, पूजेला तुम्ही जे काही देता, सणासुदीला तर न देता, साड्या हे ते न देता, जे काही आहे ते आमच्या स्थानिक पातळीवर येऊन आमच्या समस्या सोडवाव्या. हे त्यांचं तुमचं pattern. असं म्हणताय, मग तुम्ही हे मानता का निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक बेपत्ता होत होते? मधल्या काळात बेपत्ता होतात. कारण मग ते त्यांचं स्वतःचं कॅल्क्युलेशन करतात आणि मग नंतर 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष राहिलं की ते पुन्हा कामाला लागतात. आम्ही असं करू, आम्ही तसं करू, पण त्याच्यावर काहीही कारवाई होत नाही. ते जे आता कोणी येणार असतील त्यांनी ह्या मराठी लोकांचा तरी कुठेतरी विकास व्हावा. फसवणूक ही पूर्ण मुंबईची होते. मुंबईत ही फक्त कामं कॉन्ट्रॅक्टर काढतात, बाकी कोणाला वैयक्तिकरित्या कोणी कामं काढत नाही. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. शिवदर्शन आणि रतन सदन म्हाडाच्या बिल्डिंग्स रसूल जीवा चाळ परिसरात गेली तब्बल 100 वर्षाहून अधिक झालेली असून पुनर्विकासाच्या नावाखाली नवीन आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्षात काम शून्य. परिस्थितीत जीव मुठीत धरून राहणाऱ्या स्थानिकांचा रोजचा संघर्ष नेमका काय आहे हे जाणून घेऊया थेट त्यांच्याकडून. तर आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 207 मध्ये. तर इकडे आपण जाणून घेणार आहोत या स्थानिकांच्या समस्या थेट त्यांच्याकडून. तर दादा, तुम्हाला इथे काय काय समस्या फेस कराव्या लागतात? सर्वप्रथम इथे समस्या वॉटर लॉगिंगची जास्त आहे. म्हणजे आमचं जेव्हा पावसाळा असतो तेव्हा जास्त प्रमाणात आमचं चाळज आहे की वॉटर लॉगिंग म्हणजे पाणी भरतं. आणि दुसरी समस्या इथे जे चेंबर्स आहेत ते जे ड्रेन चेंबर्स आहेत ते पूर्णपणे भरलेले असतात. त्यावरती जरा जास्त त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं आणि जास्त फोकस केलं जो येणारा नगरसेवक आहे, तर आम्हाला त्याचा फायदा होईल पुढे. मग आतापर्यंत कोणता नगरसेवक होता त्यांनी काम केलेलं नाही का? नाही, आतापर्यंत कामं झालेली आहेत, पण कसं ते लोक रूट कॉजवर पोहोचत नाहीत. त्यांचं कसं काम तात्पुरतं असतं आणि तात्पुरत्या स्वरूपात असतं. तर आम्हाला त्याचं रूट कॉजवर पोहोचून त्याचं कायम स्वरूपात त्याचं एक आम्हाला सोल्युशन भेटला तर खूप बरं होईल. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. मग तुमची मागणी काय आहे येणाऱ्या नगरसेवकाकडून? मागणी तशा 2-3 मागण्या आहेत आमच्या, की बघा डेली नीड्स वरती बोलायचं झालं तर वॉटर लॉगिंग आहे जास्त करून रेनी डेज मध्ये. आणि दुसरी गोष्ट आम्हाला पाण्याचा जो फ्लो आहे तो बरोबर नाहीये. म्हणजे जो जसं असायला पाहिजे पाणी तसं प्रत्येकाला भेटत नाही. कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट तेच वॉटर लॉगिंग, पाणी आणि ज्या डेली नीड्स असतात म्हणजे आपल्या रोजच्या ज्या जीवनामध्ये ज्या आम्हाला ज्या हे भेटायला पाहिजे त्या भेटू दे असं. तर दादा, तुमच्या काय समस्या आहेत? गेले 4 वर्ष तर नगरसेवक हा प्रकार हा मुंबईतच नव्हता. करोना काळात पेशंटचे काउंटिंग व्हायचे, पण त्यानंतर डेंग्यू हा इतक्या प्रमाणात होता 2023-24 मध्ये. जर ती पेशंटची काउंटिंग ठेवली असती तर कोविड पेक्षा जास्त पेशंट भेटले असते. पण त्या संदर्भात कोणती महानगरपालिकाही देखील नाही बोलली. आरोग्य व्यवस्थेवर काही नाही 4 वर्षात झालं. परत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जो काय त्यांनी आता मुद्दा काढला त्यांनी की पागडी मुक्त. तर पागडी मुक्त ही मुंबईत 207 मध्ये आमच्या इतकी 5,000 वस्ती असलेली इथं घरे आहेत. पण हा मुद्दा पुढे भविष्यात चालेल का, की त्यावर काय होणार की नाही? का नावाला फक्त पागडी मुक्त असणार, का वोटिंग पुरता असणार?
इथे बरेच कोविडमध्ये बरेच इथं पेशंट झाले, वस्ती एक चाळीत असल्यामुळे. तर हा अजून एक कॉमन टॉयलेट असलेला विभाग आहे. इथे केव्हापर्यंत विकास होणार आहे? नगरसेवक फक्त नावाला येऊन जाणार, अद्यापर्यंत इथे विकास झालेलाच काय नाही. कोणत्याही गोष्टीचा विकास झाले नाही. फक्त नगरसेवक हे फंड कसा काढता येणार महानगरपालिकेचं त्या हिशोबात कामं करतात. कामाची गरज नाही ते देखील खोदतात रस्ते आणि ते फक्त कामं करतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की विकासाच्या नावावर तुमची फसवणूक होते का? फसवणूक ही पूर्ण मुंबईची होते. मुंबईत ही फक्त कामं कॉन्ट्रॅक्टर काढतात, बाकी कोणाला वैयक्तिकरित्या कोणी कामं काढत नाही. इथे आमचे स्थानिक अपक्ष उमेदवार आहेत, ते आमच्या भले 4 वर्ष आमच्या मागेचे आहेत. आमची संस्कृती जपतायत, ते आमचे सणवार जपतायत. पक्षवाले फक्त नावाला बोलतात, बाकी इतर पक्षाचा आमच्या इथं काही प्रभाव नाही. 207 प्रभागात जसे कॉन्व्हेंट स्कूल आहेत पण तिथे मराठी मुलांना ऍडमिशन भेटत नाही, तर त्याविषयी तुम्हाला काय बोलायचंय? मला तर हे सांगायचंय की आजकाल मराठी शाळा ज्या बंद होत आहेत, मराठी मुलांना कॉन्व्हेंट शाळेत ऍडमिशन भेटत नाही भेटत हा वेगळा प्रश्न आहे. बट मराठी शाळा जी आपली ऑलरेडी आहे, ज्या चालू होत्या, ज्या खूप प्रमाणात मराठी पोरं जिकडे जायचे शिकायला, ती आज बंद होत चालली. तर कॉन्व्हेंट मध्ये ऍडमिशन घेण्याआधी आपण हे बघितलं पाहिजे की मराठी शाळा चालू का ठेवत नाहीयेत, का एवढा फंड नाही येत आहे का आपल्याकडे. बरोबर. मग तो माझा एक रिझन आहे की कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकलं तर इंग्लिश शिकता येतं, मराठीही शिकता येतं. पण कॉन्व्हेंट शाळेमध्ये बोललं तर मग त्यांचं कोठे असतात, मग त्याच्या डोनेशन्स असतात. जर नाही भेटला त्याच्यानंतर फीस परवडली पाहिजे, त्याच्यानंतर पालकाला तेवढं शिक्षण पाहिजे पालकाचं, तर पोराचं ऍडमिशन होतं. आता मराठी जे नाही शिकू शकत, त्यांचं ऑलरेडी शिक्षण कमी असणार, ते कुठे पाठवणार पोरांना. तर हा एक प्रश्न आहे माझा, जो मला वाटतं की ह्या इलेक्शन नंतर जो कोणी निवडून येईल त्यांनी ह्याच्यावरती थोडं काम केलं पाहिजे. कारण की शिक्षण नाही घेतलं तर आपल्याला पुढे चांगलं जॉब भेटणार नाही. तुम्ही जसं मराठी बोललात, पण ह्या मराठीचा विषय मराठी माणूसच मराठी माणसाला दाबतोय का? बघा, आता हे मराठी माणसांचा खूप आधीपासल्याच्या गोष्ट चालू आहेत. एक जर वर जात असेल तर त्याला आपण मागे खेचतो, पण हे आता नाही केलं पाहिजे. मराठी माणसांना हे कळलं पाहिजे की आपण मुंबईत राहतोय. मुंबई आजकाल मराठी माणसाची सोडून प्रत्येकाची होत चालली आहे. चालेल, बरोबर. तर मराठी माणसाने इकडे कुठेतरी स्वतःला पण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या बरोबर मराठी माणसाला परत वरती कसं काढता येईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आता जर उमेदवार आपला जो कोणी उमेदवार असेल त्या गोष्टीवरती पण त्यांनी ह्याच्यावरती स्वतःहून येऊन पुढाकार घेतला पाहिजे. आणि शिक्षणावरती, हेल्थ वरती त्यांनी एक स्वतःच एक हे ठेवलं पाहिजे, मत ठेवलं पाहिजे की तो जेव्हा निवडून येईल तो काही जनरल हेल्थ असतील, एज्युकेशन असेल, त्याच्यामध्ये तो स्वतःहून हेल्प केलं पाहिजे. त्यांनी आम्हाला स्वतःहून त्याच्याकडे जाऊन मागायची गरज पडली नाही पाहिजे, कारण की हा त्याचं कर्तव्य आहे. तर माझं तेवढंच म्हणणं आहे. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. तर आपण आता महिलांकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या समस्या काय आहेत. तर ताई, तुम्हाला काय काय फेस करावं लागतं तिकडे? आम्हाला भरपूर फेस करावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये आम्हाला भरपूर त्रास होतो, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आम्हाला संडासाचा जो प्रॉब्लेम आहे तो का अजून आमचा सॉल्व्ह झालेलाच नाहीये. तिसरी गोष्ट अशी आहे की आमच्या ह्या चाळीला जवळजवळ 150 वर्ष होऊन गेले, इथे काहीही सुधारणा होत नाहीये. तर हे सगळे जे कोणी निवडून येणारे लोक असतात, जे कोणी आमदार आहेत, नगरसेवक आहेत, आणखीन कोणी अधिकारी आहेत, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, पण त्याच्यावर काहीही कारवाई होत नाही. ते जे आता कोणी येणार असतील त्यांनी ह्या मराठी लोकांचा तरी कुठेतरी विकास व्हावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला आश्वासनच दिली गेली आहे. सगळ्यांनी जवळजवळ जे कोणी निवडून येत आहेत ना, ते प्रत्येक जण हीच आश्वासनं देऊन जात आहेत, पण त्याच्यामध्ये तात्पुरता कुठेतरी
काहीतरी असं खाडखूड करायचं आणि निघून जायचं. कायमस्वरूपी कोणताच प्रश्न असा संपवलेला नाही. पाणी खूप भरते आमच्याकडे पावसाळ्यामध्ये, तर त्याचं काहीतरी व्हावं. घराच्या बाहेर पडायला मिळत नाही. आणि असं पण ते सगळं चेंबर भरले की 8-8 दिवस पाणी असतं दारामध्ये. तर त्यामुळे कोणी निवडून येतील ना, त्यांनी या गटार लाईनची काहीतरी सोय करावी. आहे की नाही? पण नेता म्हटलं की वॉटर गटर मीटर हे त्यांनी सोडवलं गेलं पाहिजे. नगरसेवक म्हणजे ह्याचा अर्थ पण तेच होतं. त्याच्यामध्ये आमचा हा पण मोठा प्रॉब्लेम आहे ना, की आमचे जवळजवळ 4 पिढ्या होत चालल्यात. इथे काहीही विकास झालेला नाही घरांचा. त्यामुळे तो पण मोठा प्रॉब्लेम. जवळजवळ किती वर्ष झाली? आता आमच्या चाळीला जवळजवळ 150 वर्ष झाली आहेत. मग अद्यापपर्यंत कोणीही काही केलेलं नाही. हो, जो मालक आहे तो पण पहिले पूर्वी जेव्हा आमचे आई बाबा होते त्यावेळची गोष्ट आहे, तेव्हा तो कुठेतरी कौलं देत होता, कुठेतरी एखादा छप्पर देत होता, काहीतरी करत होता. पण त्यालाही आता बरेच वर्ष झाले काहीही देणं नाहीये, काही नाही, भाडे वगैरे व्यवस्थित नाही, काही सुधारणा होत नाही. डेव्हलपच्या नावावरती तर काहीच होत नाहीये. पुनर्विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास चाललाय. हो, तेच चाललेलं आहे. फक्त निवडणुका आल्या की आता बोलायला नाही पाहिजे, पण बोलावं लागतं. प्रत्येक जण येतो आमच्याकडे, आम्हाला मत, आम्ही करू, आम्हाला मत द्या, आम्ही करू. पण काही होतच नाही. आम्ही आहोत कितीच आहोत. आमचा काहीही विकास झालेला नाहीये. नाही घरांचा प्रश्न सुटत आहे, नाही ज्या इतर सुविधा आहेत त्याचा पण काही विकास होत नाही. म्हणजे भरपूर अशा समस्या इथे आहेत. कोणीही लक्ष देत नाही. तर जसं ताई म्हणाल्या की मतदान करायला येतात पण मतदान मागतात आणि काही काम करत नाही. तर ताई तुम्हाला वाटतं का मतदानाच्या नावावर फक्त तुमची फसवणूकच होते किंवा त्या ताई बोलल्या त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? हा, त्या बोलल्या त्यांच्याशी मी सहमत आहे, कारण की या चाळीमध्ये अजून काही विकास झालेला नाहीये. प्रथम मुद्दा हा आहे की इथे वॉशरूमची सोय नाहीये. घरात बाहेर जावं लागतं. लहान लहान मुलांना अक्षरशः ते डबे उचलून घेऊन जावं लागतात, जे त्यांना नाही जमत. काही मुलांना त्याच्यामुळे इन्फेक्शन होतोय. हा सगळा त्रास चालूच आहे. पावसाळ्यात गटाराचं पाणी घरात येतं, ते आम्हाला काढून टाकावं लागतं. म्हणजे ते किती हायजेनिक आहे आमच्या मुलांसाठी. हा, तर मला हेच सांगायचंय, जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याने आमचे जे जेन्युअल प्रॉब्लेम आहेत, ज्याची खरंच आम्हाला समस्या आहेत त्या सोडवाव्या. तुमचे किट, कॅलेंडर, पूजेला तुम्ही जे काही देता, सणासुदीला तर न देता, साड्या हे ते न देता, जे काही आहे ते आमच्या स्थानिक पातळीवर येऊन आमच्या समस्या सोडवाव्या. मेन म्हणजे आमची गटार लाईनचा प्रॉब्लेम ह्या चाळीचा, रसूल जीवा चाळीचा, हा सॉल्व्ह करावा. बाथरूम लाईनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा आणि इथे कसा विकास होईल याबद्दलच विचार करावा, एवढंच सांग. जसं की कस्तुरबा हॉस्पिटल जवळ आहे, तर त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम किंवा त्याचे काय फायदे तुम्हाला? प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा साथीचे आजार येतात, ताप, सर्दी, खोकला, त्यामुळे ते इन्फेक्शन सगळं इकडे जास्त पसरतं. कोरोनाच्या वेळेत पण आम्हाला ते खूप घातक होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी मच्छरसाठी ते धूरवाले यायचे, महिन्यातनं एकदा यायचे, पण आता ते 6-6 महिने येत नाही, कंप्लेंट करून येत नाही. गटार साफ करायची कंप्लेंट केली तर बीएमसीचे लोक येऊन फक्त आम्हाला ते टाक्या ओपन करून दाखवतात. ते उचलत नाही, काढत नाही. आम्ही पैसे देऊन उचलायला सांगतो तरी ते करायला तयार नसतात. त्यामुळे हॉस्पिटल जवळ असल्यामुळे काही आजार असला, जसं पावसाळ्यामध्ये सर्दी, ताप, खोकला, ते इथे पण तेवढंच जास्त इन्फेक्शन पसरतो. तर मला असं वाटतं बीएमसी वाल्यांनी काळजी घेतली पाहिजे की जे हॉस्पिटलच्या जवळचा एरिया आहे तिथे तरी नेहमी येऊन औषध फवारणी, जसं धूर सोडणे किंवा ड्रेनेज लाईन आहे ती साफ करणे, याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे काही होत नाही. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. तर दादा तुम्हाला कोणते कोणते मुद्दे मांडायचे आहेत? महत्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या चाळीला 120 वर्ष झालेली आहेत. 120 वर्षापासून ही जी ड्रेनेज लाईन आहे ती आमच्या दारातून जाते. ती ड्रेनेज लाईन गेल्या 120 वर्षापासून रिपेअर झालेली नाही. इवन तुम्ही बघाल तर पावसाळ्यात नेहमी घरात पाणी येतं आमच्या. इवन टॉयलेट दर 3 महिन्याला भरलेली आहेत, त्याचं रिपेअरिंग नाही झालेलं. जेणेकरून आम्हाला आता वयस्कर लोक आहेत, त्यामुळे त्यांना भरपूर प्रॉब्लेम्स होतात. त्यांनी ह्या शेवटी घाण पाण्यातून येणं जाणं, नोकरीला जाणं, तेच पाय घरात येणं, मग आजार एवढा वाढतोय
तुम्ही बघाल तर दर 2 महिन्यांनी यांना टायफॉइड किंवा जे इतर रोग आहेत त्यामुळे डेंग्यू वगैरे हे सतत प्रमाणात इथं होत असतात. तुम्ही कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये जाल ह्याची डिटेल्स तुम्हाला अवेलेबल मिळेल की इथे किती रुग्ण आढळतात. पावसाळ्यात तर भरपूर हे तर 10 पटीने वाढतं, पण असं पण हिवाळा घ्या उन्हाळा घ्या त्यामध्येही रुग्ण भरपूर असतात, कारण ह्या ड्रेनेज लाईन आमच्या दारातून गेलेल्या आहेत. त्या रिपेअर झाले ना, जेणेकरून तो पाणी पुढे सरकतच नाही. गेले कित्येक वर्ष बीएमसीला आम्ही रिक्वेस्ट करतोय की ते रिपेअर करावे, आणि ते दरवेळी मुद्दे करतात की ते जागा वर आहे खाली आहे, सर्कलला पाणी व्यवस्थित जात नाही. मग ह्याचा आता एवढे वर्ष आम्ही पाठपुरावा करून सुद्धा हे त्यावर काहीच आम्हाला सोल्युशन मिळालेलं नाही. तर आमची रिक्वेस्ट हीच आहे की हे लवकरात लवकर हे रिपेअर व्हावं आणि आम्हाला चांगल्या सुखसोयी मिळाव्या. साधारणपणे तुम्ही BMC ला किती वेळा रिक्वेस्ट केली असेल? वर्षातून म्हणजे महिन्यातून आम्ही आमचे 2-4 कंप्लेंट, तुम्ही त्यांचं कंप्लेंट बुक बघाल तर ड्रेनेज बाबत क्लीन करण्याबाबत आमचे कंप्लेंट्स आहेतच. तरी त्यांनी काही ऍक्शन घेतली ते नाही. येतात, तात्पुरतं काम करतात आणि ते रिपेअर होत नाही. रिपेअर केल्याशिवाय होणार नाही, ते तरी काय करणार. शेवटी कायमचं सोल्युशन, परमनंट सोल्युशन कायमस्वरूपी काहीच नाही करत. काहीच नाही. आणि हे वरच्या लेवलला त्यांचे EE आहेत, त्यांना पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती रोगराई कमी व्हायच्या जागी वाढतच चालली. आहे. वाढणारच ना, कारण का ड्रेनेज लाईन जोपर्यंत क्लिअर नाही तोपर्यंत हे रोगराई वाढतच राहणार. आणि पावसाळ्यात तर एकदम घरात पाणी येतं, टॉयलेटचं ड्रेनेजचं सगळं. त्यामध्ये रात्री झोपेमध्ये पाणी कधी कधी आमच्या नाकात तोंडात पण जायचं, अशी सिच्युएशन येते पावसाळ्यामध्ये. तुम्ही याच्यावर सोल्युशन मिळालं पाहिजे, आम्हाला ही आमची विनंती आहे. तर नक्की तुम्हाला इथे काय काय समस्या आहेत? आता नवीन समस्या तर एवढी असं काय ना, जे मागील नगरसेवक होते त्यांचं पण काम आहे, असं नाही की नाही आहे, पण जसा आम्हाला पाहिजे होता तसा काम नाही आहे त्यांचं. आता आमची समस्या आहे टेरेसवर आम्हाला पत्रे लावण्याबाबत किंवा इमारतीत साफसफाई किंवा आजूबाजूला परिसर साफसफाई. जर ही सगळी समस्या जर सॉल्व्ह होईल नवीन येणाऱ्या भावी नगरसेवकाकडनं तर खूप बरं होईल. जी बेसिक समस्या आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. तुम्हाला काय बोलायचंय दादा ह्यावर? कसं आहे, आता इमारती जुनी झाली, नगरसेवकांनी इमारतींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त म्हणजे आता गळती लागली, म्हणजे पाणी गळतंय टेरेसवरनं, तर म्हाडाच्या अधिकाऱ्यांना भेटून, कारण आम्ही लोक जातो तर सर्वसामान्यांचं ते लोक लवकर ऐकत नाही. तर त्यासाठी आम्ही म्हणजे आमची अपेक्षा असते की जो कोणी आमचा प्रतिनिधी आहे ज्यांना आपण निवडून देतो तर त्यांनी या सर्व गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला पण तात्काळच ठेवलंय का त्यांनी? तात्काळात म्हणजे कसं, आपण त्यांना लेटर वगैरे देतो, परत ते काही ना काही नवीन नवीन इश्यू असतात. तरी किती वेळा तुम्ही लेटर दिलं? आता तर आमचे MLA निवडून आले 8-9 महिने झाले, त्यांना पत्र देऊन कमीत कमी 8 ते 9 महिने झाले, कारण ते आल्या त्यांनी आम्हाला बोलवलं भेटायला. त्या टायमाला आम्ही त्यांना त्यांचं म्हणजे सत्कार पण केला आणि त्यांना लेटर पण दिलं की आमच्या इमारतीचं काम करा. तर मग अद्यापर्यंत जेवढे नगरसेवक झाले आतापर्यंत त्यांनी काहीच काम केलं नाही का? नाही, असं नाहीये, काम केलंय त्यांनी. तर पण कसं, जिकडे जास्त लोकसंख्या असते ते लोक त्यांचं काम पटकन करतात. आमच्या बिल्डिंग मध्ये फक्त 93 रूम आहे, त्यामुळे वोटर जास्तीत जास्त किती असेल 200-250, तर ते बघून कामं करतात. म्हणजे वोटर किती, मतदान किती हे बघून काम केलं जातं असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय समस्या फेस करता? त्यामुळे आमची ड्रेनेज लाईनला खूप त्रास होतो. त्यामध्ये जे पाईपलाईन गेली आहे, पिण्याचं पाणी आहे, त्या पिण्याच्या पाण्याला पण डॅमेज होतो. आणि मग ते जे आम्ही जुनी इमारत आहे आम्हाला त्रास होतो त्याचा, तर आमची लाईन नेहमी ड्रेनेज लाईन इकडे भरते बाहेर मेन रोडला. आता हे मध्ये स्काय वॉक टाकले त्याच्यामुळे एक त्रास आहे. विकास वगैरे काही होत नाही किंवा पुनर्विकासाचं असं काहीच नाही? पुनर्विकास म्हणजे मी सांगितलं ना, आता जे निवडून आले त्यांनी पुनर्विकास म्हणजे जे रिडेव्हलपमेंट बिल्डिंगचा त्याच्याबद्दल तुम्ही बोलता, तर ते एक झालं पाहिजे. कारण आता आमच्या बिल्डिंग ऑलमोस्ट 45-47 वर्ष झाले. 50 वर्षात अद्याप कोणीही लक्ष दिलं नाही का? नाही, लक्ष देतात ते, पण ते त्यामध्ये रहिवाशींचं पण थोडं हे, रहिवाशीने पण त्यांच्याकडे जाऊन सांगितलं पाहिजे. तर सेवकाकडून काय अपेक्षा आहे? आमची त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी वेळेवर व्यवस्थित काम केलं पाहिजे. कारण नगरसेवक आणि सर्वांकडे एक पॅटर्न आहे की बाबा पहिल्या स्टार्टिंग 1.5 वर्ष काम करायचं, नंतर मध्ये 1-2 वर्ष गप्प बसायचं आणि शेवटचे 6 महिने परत काम करायचं.
हे त्यांचा तुमचं pattern असं म्हणताय, मग तुम्ही हे मानता का निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक बेपत्ता होतो ते? मधल्या काळात बेपत्ता होतात कारण मग ते त्यांचं स्वतःचं कॅल्क्युलेशन करतात आणि मग नंतर 6 महिने 8 महिने 1 वर्ष राहिलं की ते पुन्हा कामाला लागतात. म्हणजे ते स्वतःच्या सोयीनुसार काम करतात असं तुमचं म्हणणं आहे. हो. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. तर तुम्हाला इथे काय काय समस्या आहेत? समस्या आम्हाला तशा बघायला तर भरपूर आहेत. अस्वच्छता आहे. आम्हाला अस्वच्छता साफ करण्यासाठी लोकप्रतिनिधींना प्रत्येक वेळेला मागे लागावं लागतं. की आजूबाजूची लोकही आम्हाला खूप अस्वच्छतेबाबत त्रास देतात. समजावून सांगून वगैरे कोणी लक्ष देत नाही. तक्रार केली तरी कोणी लक्ष देत नाही BMCकडे कोणाकडे. तरी या भरपूर अशा समस्या आहेत. आम्हाला तर असं नेतृत्व पाहिजे की आमची रोजच्या रोज जेव्हा आम्ही तक्रार करू अस्वच्छतेबाबत तेव्हा त्याच तक्रारीचं निरासन झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि अशा लेवलचा आम्हाला नेता हवा आहे, लोकनेता. मग तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला नक्की भावी नगरसेवक कसा हवा? आम्हाला काम करणारा नगरसेवक असावा. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे महापालिका निवडणूक फक्त सत्तेची नाही तर प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. आता मात्र प्रश्न एकच, मतदार कोणाच्या शब्दांवर विश्वास ठेवणार आणि बदलाची किल्ली कोणाच्या हातात येणार? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी फॉलो करा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी तनुश्री सानस, आपण पाहतात साऊथ मुंबई न्यूज. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.